हाय गाईज, आमची गुजरात ट्रिप निघालेली आहे. आता आम्ही चाललेलो गुजरातला जय सोमनाथ. अशा प्रकारे आम्ही नाडोळकडून आमचा पुढचा प्रवास चालू करतोय. आणि मी पण मॅनेजर आहे, त्याच्याबरोबर मी पण आहे. त्याचबरोबर ही आमची दुसरी गाडी आहे. ही पण गाडी आमच्या सोबतच. ही आमच्या बरोबर असलेली पब्लिक. बोला गणपती बाप्पा. विरार फाट्याजवळ आता त्याचा डिझेलला थांबलेलो आहे. टाके फुल करून घेतात. डायरेक्ट टाकी फुल. तेजस भंडारी, जिनीत पाटील जोडीला मॅनेजर, ड्रायव्हर काका. बसची माणसं चाललेले आहेत. जरा बाथरूम लागेल ही आपली बस. चला भेटू नंतर. काल्लेरचा भैया जॉईन झालेला आहे आपल्या जोडीला. असं याची पप्पी घ्यावा लागतं. इकडे येऊन दे, इकडे येऊन दे. याला एक पप्पी दे. एक 20 रुपये. बादशाह आहे. अच्छा नाव रे बादशाह. एक पप्पी दे पहिला. त्याला एक पप्पी दे. आता आम्ही पोचलेलो आहे नानूच्या महालक्ष्मीला. सॉरी गाईज, कालच्या रात्रीच्या प्रवासामुळे आम्हाला व्हिडिओ काढायला भेटली नाही. आज आम्हाला वेळ भेटला. बाय बाय, भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये. हाय, गुड मॉर्निंग. आम्ही आता सालनपूरला आलेलो आहेत. हनुमान मंदिर हा बघा समोर तुम्हाला मंदिर दिसत असेल. आता आमच्या माणसांनी इथे आंघोळी वगैरे केल्या आणि आमच्या जिनीतने 3 वेळा पावडर लावली. घोडा दिसते आमची जिनीत. 3 वेळा पावडर लावली. रस्त्याने चालता चालता पण पावडर लावते तो. गुजरात मधला आमचा पहिला दर्शन सारंगपूरला हनुमान मंदिर. मंदिर लय मोठं आहे आणि चांगलं आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, हा मंदिर आहे. तुम्हाला पुढे पण दाखवीन मी. आता सध्या तर लांबून दाखवतो. हा मंदिर आहे. गाईज, आम्ही आता चालवलं दर्शनाला. आमची मेन मॅनेजर उपमाचा एक्का, हे 2 मॅनेजर आहेत आमचे. हा, तू सांग. खाली बसले. हिला सोन्याची गादी दिले, लाल कपडा दिले त्याच्यावर, तरी आम्हाला काही पण बोलते. ही आमची मेन मॅनेजर. 2 मॅनेजर आमचे आहेत या. हा, नाही आमच्या शेठचा पोऱ्या. हा, तो आमच्यावर लक्षच देत नाही गावा. बघा काही सर्वजण चाललेले आहेत दर्शनाला. हो, सगळी सगळी सगळी. डेंजर डॉन, आमची आत्या डेंजर डॉन. कोणाला मेरलं मी नाही. आम्हाला मारते जाम. हा, हे मला तर उचलून आपटलेलं एकदा बाबा. कष्ट भजन देव हनुमान मंदिर गौशाला प्रवेशद्वार बघा. हे बघा, हा मंदिर आहे. भरपूरच गर्दी आहे गाईज. बघा तुम्ही, गर्दी तुम्हाला दिसेल. एवढी लाईन लागलेली आहे. आमची माणसं पहिलाच बोलतात
एवढी लाईन लागलेली आहे, कसा जाऊ? आपल्या बरोबर आलेली माणसं कशी असतात, फक्त खावा पिवाला काय मावं द्या आणि दर्शन नसलं तरी चालेल आपल्याला. ही बघा काही लाईन बघा किती आहे, आणि माझी तर हिंमत नाही, मला तरी वाटतं मी जाम दर्शनाला. एवढ्या लाईनीत मला देव पावणार नाही. यांना पावल का मला पावल पहिलं मला माहित नाही ना. तुला देव पावल का? पावला पावला तू जाशील लाईनीला? हो, मला देवाने सांगितलं कॉलेज दर्शन म्हणजे आपलं. मला तर वाटत नाही मला आवरी पब्लिक मध्ये देव पावल. देव मला ओळखणारच नाही, मी आयल्या म्हणून. हार्दिकला पावल, हार्दिकला जाऊ दे. हेच आम्हाला सातारावाले मित्र भेटलेले आहेत, पाटणचे आहेत ते. मी काय बोलतो, एवढ्या गर्दीमध्ये तुम्हाला देव भेटेल का? दर्शन करून आलेत का? मला वाटलं दर्शन नाही केलं. मला तर वाटत नाही मला भेटेल म्हणून, कारण की एवढ्या गर्दीमध्ये मला ओळखणार पण नाही. हा, जास्तच गर्दी आहे आज, जरा जास्तच गर्दी आहे. नाही नाही, आमचा ट्रॅव्हलिंगचाच धंदा आहे. आमचा स्वतःचं जेवण असतो, आम्ही सर्व बरोबर आणतो. ठीक आहे, थँक्यू. भेटल्या बरं, धन्यवाद. भरपूरच गर्दी आहे काही बघा, लयच गर्दी आहे. साळंगपूर येथील श्री कष्टभंजन हनुमान मंदिर हे गुजरातमध्ये आहे आणि याची स्थापना 1905 मध्ये संत श्री गोपालचंद्र स्वामींनी केली. ढाल दाखव काय यार तू. हॅलो काय काटण टाक भाजी आता. ताई तुमची सगळी कल्लरवाली आली का? का ही आमची पब्लिक सगळी जेवायला बसले. 2 बशी. हाय गाईज, आमच्या आत्याने चाय घेतला, मला जाम बरा वाटला. चाय घेऊन जो पैसे उठले. आता आम्ही थांबलेलो चाय पियाला. आमच्या आत्याने चाय घेतलेला आहे. ही जर काही ऐकतच नाही, ती कवरी पण बोलली तरी ती आमचीच आहे. हे जिनी जायला इकडे दिवाळी गावाला गुजरात मध्ये, बिस्किटा कोणी बिनी दिलेली खाते हो. घ्या घ्या, चाय प्या, चाय प्या. आम्हाला कितीही सांगा, आम्हाला. हे आमचा शेड बघा, चाय पियासाठी थांबलाय. काय बोलतो आता? बोल. आत्याला काही कमी पडला असेल तर तिने मला सांगावं. सगळं आहे बरोबर. चहा पा, चहा चहा. आम्ही आलेलो आहे वीरपूरला, जलाराम बाप्पा समाधी मंदिर.
हार्दिक, दिनेश, इथे पण भरपूर गर्दी असते आणि प्रसादालय इथं आहे चालू. बघा गर्दी, बघा किती गर्दी आहे. हाय गाईज, आता आम्ही रूमवर पोचलेलो आहेत गिरनारला, जुनागड. हे बघा, हे आमचे रूम आहेत. आता आम्ही माणसांना रूम दिलेले आहेत, पूर्ण माणसं रूम मध्ये गेलेली आहेत. लवकर येणार आणि जर रोपवे चालू असेल तर तुम्ही रोपवेला पण जाऊ शकता. जर कोणी जाणार नसेल त्यांनी इथे साईड नाही बाजूला, तो साईड रिक्षाने करायचा आहे. प्लस आपल्याला दुपारीच्या सकाळी आपल्याला चाय बिस्किट भेटेल. चाय बिस्किट खाल्ल्यानंतर आपल्याला दुपारी इथे जेवण करून आपल्याला पुढचा प्रवास कोकणातला करायचा. चला गाईज, आता आम्ही रूममध्ये आलो जेवण करून मस्त. आता जाम झोप आलेली आम्हाला. हे दोघं झोपले पण आणि मी पण झोप. गुड नाईट, गुड नाईट.